कॅमेरा रोलिंग. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात दीर्घकाळ शीतयुद्ध चाललं आणि त्याचा एकंदरीत जगाच्याच राजकारणावर परिणाम होत गेला. तेव्हा त्याबद्दल तिथं काय पद्धतीने लोक बघत होते, ते धास्तावलेले होते का, याचा एकंदरीत विकासावर काही परिणाम झाला का, आणि त्यावेळेला तिथले जनमानस काय पद्धतीने विचार करत होते? आत्ताच बोलण्याप्रमाणे हळूहळू सोव्हिएट अर्थव्यवस्था ही युद्धसज्जतेकडेच वळायला सुरुवात झालेली होती. मी म्हणेन की 1939 पासूनच झालेली होती. पण हळूहळू अनेक कारखाने हे युद्धासाठीच सज्ज झालेले होते. म्हणजे त्यांनी ते त्या दृष्टीनेच काम करायला सुरुवात केलेली होती. 1945मध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं, सोव्हिएट युनियन एक महासत्ता म्हणून उदयास आला. अमेरिकेबरोबर 2 महासत्ता होती. आणि हे एक आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. कुठलंही मोठं महायुद्ध होतं, अनेक साम्राज्य नष्ट होतात. पहिल्या महायुद्धानंतरही झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राज्य आणि युरोपियन साम्राज्यवाद संपला आणि 2 महाशक्ती उदयास आल्या. त्यांच्यामध्ये एक असं युद्ध, शीतयुद्ध म्हणेन, एकमेकाविरुद्ध त्यांनी कधी युद्ध केलं नाही, सोव्हिएट युनियन आणि अमेरिकेने. परंतु असे अनेक वेगळे वेगळे प्रश्न या दोघांनी हाताळले जागतिक पातळीवर. त्याची सुरुवात झाली 1947 सालापासूनच लगेच. तर भारत पाकिस्तानची फाळणी आणि त्यांच्यातलं युद्ध, मी म्हणेन अरब इस्रायल युद्ध, कोरियन युद्ध, लॅटिन अमेरिकेमध्ये अनेक प्रकारचे असे वेगळे वेगळे प्रसंग आहेत, ते पण त्यांना दोघांना हाताळावे लागले. आफ्रिकेमधले प्रश्न, कांगो कटांगाचा प्रश्न आहे किंवा इतर देशांचे असे प्रश्न आहेत. नंतर 1960च्या दशकाच्या सुरुवातीला क्युबा मिसाईल प्रश्न मोठ्या प्रमाणात आलेला होता, की त्यावेळेस वाटलं होतं की हे तिसरं महायुद्ध नक्कीच होणार आहे. व्हिएटनामचा प्रश्न आहे. तर असे अनेक वेगळे वेगळे असे आंतरराष्ट्रीय प्रश्न, आणि त्याच्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएट युनियन एकमेकाविरुद्ध नेहमी उभे राहिले होते. 1971चा भारत पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती, ते त्याचा उल्लेखही आपण केला पाहिजे. जगामध्ये नेहमीच भीती होती की सोव्हिएट युनियन आणि अमेरिकामध्ये अण्वस्त्र युद्ध होईल. सोव्हिएट युनियनमध्ये तो एक प्रकारचा मानस होता. पण एक गोष्ट नक्कीच आहे की सोव्हिएट जनतेला नेहमीच वाटत राहिलं होतं की आपण एक महासत्ता आहोत, आपल्याकडे आपण एक उच्च पातळीचं आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, तर त्यामुळं आपल्याला कोणीही हरू शकत नाही. पण एक गोष्ट ह्याच्यातून नेहमी लक्षात घेतली पाहिजे की हळूहळू म्हणजे औद्योगिकीकरण कमी होत चालले असं वाटलं. परंतु एक असा प्रश्न उपस्थित केला की सगळं आपण युद्धसज्जतेकडे जर वळलो तर औद्योगिक उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, नकारात्मक परिणाम होऊ शकतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट असं. परंतु तसं झालं नाही. उत्पादन हे वाढीचंच राहिलं. आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की अंतराळातलं तंत्रज्ञान आपल्याला नेहमीच सुरू केलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होते. आणि 1961 साली आपल्याला माहीत आहे की युरी गागारिन अंतराळामध्ये गेले. नंतर 1968मध्ये पहिल्या स्त्रीला व्हॅलेंटिना तेरेश्कोवाला त्यांनी अंतराळात पाठवलं. आणि माझं सौभाग्य आहे की मला व्हॅलेंटिना तेरेश्कोवालाही मला भेटता आलं. युरी गागारिनचा मृत्यू 1968मध्ये झाला, त्यामुळं काही नाही. पण युरी गागारिनच्या मुलीला मला भेटण्याचा योग आलेला आहे, आणि ते मुंबईमध्ये. तर हा एक योगायोग आहे, जेव्हा मी माझं भाग्यच समजेन की अशा मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला मला भेटायला मिळालेलं. तर लोकांची मानसिकता मात्र ही नेहमीच मजबूत राहिलेली होती सोव्हिएट युनियनच्या काळात. म्हणजे त्या पद्धतीनं त्यांना शिकवणी तशी दिलेली होती. आपण एक महासत्ता आहोत हे लोकांमध्ये
बीज बरोबर आहे. पेरलं गेलं पाहिजे. त्यात मध्येच एक उल्लेख राहून गेला, अमेरिकेनं व्हिएतनामवर 55 ते 83 76. 76 असा प्रदीर्घ काळ हिंस्त्र हल्ले केले. हो. यावेळेला सोव्हिएत युनियनने नेमकी काय भूमिका घेतली? सोव्हिएट युनियननी मदत केलेलीच होती व्हिएतनामला. सोव्हिएट युनियननी सगळ्या प्रकारची मदत केलेली होती. मानवी ज्याला ह्युमॅनिटेरियन हेल्प म्हणतात तशी, आणि सैनिकांची मदत, शस्त्रास्त्रांची मदत, लढाऊ विमानं आणि रणगाडे सोव्हिएट युनियननी पुरवलेले होते. अमेरिकेवर काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी या काळात? त्यावेळेस केलेला होता. युनोमध्ये पण केलेला होता, वाटाघाटीमध्ये नेहमीच केलेला होता. 1975 मध्ये हेलसिंकीमध्ये एक परिषद झाली होती, शांतता परिषद. तर त्यावेळेस सुद्धा सोव्हिएट युनियनचे परराष्ट्र मंत्री आंद्रे ग्रोमिकोनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की व्हिएतनाममधून तुमचं सैन्य मागे करा, कारण तुम्ही युद्ध करताय पण तुमचा प्रभाव होतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या काळामध्ये सोव्हिएत युनियनवर नाराज असलेले वैज्ञानिक, साहित्यिक, चित्रपटकार हे बऱ्यापैकी देश सोडून द्यायचा प्रयत्न करत होते. त्यातले प्रयत्न करत नव्हते, बरेच जण देश सोडून गेले. तर मग त्यांच्याबद्दल देशामध्ये काय बोललं जायचं? त्यांच्याबद्दल एक संमिश्र असं बोलणं व्हायचं. एक भूमिका लोकांची अशी होती की त्यांना बाहेरून जास्त काहीतरी मिळतंय म्हणून ते सोडून जात आहेत. आपल्या देशामध्ये